तर धुळ्यामध्ये मित्रांनो प्रॉपर दावा नसते तर यांच्याकडे जर मोठ्या मापाची म्हैस आलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण म्हशींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी कमीत कमी 10 ते 15 म्हशी आलेल्या आहेत मोठ्या मापाची म्हशी मित्रांनो ही, तर हिची किंमत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत आणि दुधाला काय असणार आहे गाभण आहे मित्रांनो, ती क्वालिटी एक नंबर आहे। तर धुळ्याचा बाजार मित्रांनो सकाळी 8 वाजेपासून तर 3-4 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो। या ठिकाणी 2-3 प्रकारचे बाजार असतात। धुळे बाजार म्हटलं गेलं तर मित्रांनो बैलांचा बाजार पण असतो, गाईंचा, म्हशींचा, असा मोठा बाजार आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध बाजार आहे आणि 8 दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर दावणी असतात। तर कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या म्हशी भेटणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला मुर्रा, म्हैसाणा, जाफराबादी अशा प्रकारच्या म्हशी पाहायला भेटेल मित्रांनो। तर आपल्यासोबत आहेत राहुल पाटील कृषी भारत, राहुल यूट्यूब चॅनलचे मालक आहेत मित्रांनो। तर ते राहुल पाटील कृषी भारत यूट्यूब चॅनलचे मालक आहेत मित्रांनो। तर ते जरा 2 शब्द बोलतील बोला। तर शेतकरी बांधवांनो, धुळे मार्केटमध्ये खरेदी करायला जर आले तुम्ही म्हशी खरेदी करायला, तर म्हशी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शेतकरी बांधव येतात, व्यापारी वर्ग पण येतो। तर म्हशी खरेदी करताना एक काळजी घ्या, आधी पूर्ण मार्केट फिरा। मार्केट फिरल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी म्हैस आवडत असेल तिथं रीतसर तुम्ही व्यवहार करा, तुम्ही स्वतः व्यवहार करा, मध्ये कोणाला घुसू नका द्या। स्वतः व्यवहार केल्यानंतर रीतसर पावती घ्या मार्केट कमिटीची, कारण की उद्या उठून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे एक प्रूफ असेल मार्केट कमिटीच्या पावतीचं, तर त्या पावतीमुळे तुम्हाला एक फायदा होऊ शकतो की यदा कदाचित जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुमचं निवारण जे ते मार्केट कमिटीकडे तुम्ही घेऊन जाणार, तर ते मार्केट कमिटी तुम्हाला काहीतरी हेल्प करणार। त्याच्यामुळे पावती घेण्याचं विसरू नका। बरेच शेतकरी बांधव काय करतात, म्हैस खरेदी करून घेतात आणि पावतीचे पैसे वाचवण्यासाठी म्हणजे मधूनच मार्ग कमी पावती बनवायची आणि ते निघून द्यायचं। तर तसं नका करा, रीतसर पावती घ्या, म्हणजे उद्या उठून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। आणि खरेदी करताना संपूर्ण काळजी घ्या, म्हैस आधी पूर्ण बघा, म्हशीची क्वालिटी बघा, मागून पूर्ण म्हैस बघा, तिचे पाय बघा, तिचे स्तन बघा, तिचं संपूर्ण तिची क्वालिटी काय आहे ती बघा, ती जातीवंत आहे का विदाऊट जातीची आहे ते पण बघा आणि त्यानंतर खरेदी करा। कारण की धुळे मार्केट आहे ना, जाफराबादी म्हशीसाठी ओळखलं जाणारं एकमेव महाराष्ट्रातील सर्वात मोठं मार्केट आहे मित्रांनो। तर या मार्केटचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी गुजरातचा माल येतो आणि जाफराबादी प्युअर म्हशींची क्वालिटी असलेला हा बाजार आहे। तर या ठिकाणी ज्या दुसऱ्या म्हशी येतात त्या बिगर जातीच्या असतात। जातीवंत जर घ्यायचे असेल गिर जाफरमध्ये याच तुम्हाला या ठिकाणी जातीवंत म्हशी भेटते। या म्हशी खरेदी करायच्या यायच्या असेल तुम्हाला तर मंगळवारच्या दिवशी हा बाजार भरतो। सकाळी तुम्ही 8 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही म्हशी खरेदी करू शकतात। एवढंच नाही तर बाजाराव्यतिरिक्त पण 8 दिवस पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी म्हशी उपलब्ध राहतात मित्रांनो, कारण की इथं प्रॉपर दावण्या आहेत भरपूर जणांच्या। तर तुम्ही 8 दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी खरेदी करता येऊ शकते। तर या गोष्टींची काळजी तुम्ही घ्या। दुसरी गोष्ट, ऑनलाईन व्यवहार करा, आधी म्हैस घ्या आणि त्यानंतर फोनपेद्वारे तुम्ही पैसे पेमेंट करू शकतात। कॅश आणायची काही आवश्यकता नाही आहे, कारण की मार्केट असल्यामुळे गर्दी भरपूर असते आणि पैसे खिशात वागणं धोक्याचं असतं। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी ही काळजी आवश्यक घ्यावी। तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। या काळजी करण्याचे एक कारण काय आहे, कारण की बरेच शेतकऱ्यांचे पैसे हरवले जातात किंवा चोरी होतात। त्याच्यामुळे हे आम्ही सांगतो की नेहमी की कॅश वापरू नका, कॅश खिशात घेऊन फिरू नका। जो व्यवहार आहे तो तुम्ही ऑनलाईन करा आणि आधी म्हैस जी घ्यायची ती पूर्ण बघा, त्यानंतर खात्रीशीर व्यवहार करा। आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमची फसवणूक झाली, असं झालं किंवा इकडं असं झालं, तर त्यासाठी काही 2 शब्द बोला। मित्रांनो तुम्हाला एक विनंती, तुम्ही म्हशी खरेदी करताना आम्हाला फोन करत नाही आणि तुमची जर फसवणूक झाली तर नंतर आम्हाला फोन करतात, कारण आम्ही व्यवहारमध्ये नसतो। तर तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर आमचाही नंबर टाकलेला असतो मित्रांनो। प्रॉपर आम्ही धुळ्यामध्ये आहेत, तर आपण धुळ्याचे असल्यामुळे आपण प्रत्येक शेतकऱ्याची मदत 100% करणार आहेत आणि आम्ही जर व्यवहारामध्ये राहिलो तर तुमची मदत करू। म्हशीला जर काही प्रॉब्लेम निघाला तर 100% मदत करू, पण आम्ही त्या व्यवहारामध्ये पाहिजे। तुम्ही आम्हाला फोन करत नाही, काही नाही, पैबारी म्हशी खरेदी करतात आणि फसवणूक झाली की आम्हाला फोन करतात। तसं न करता तुम्ही आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, निघतानाही कॉन्टॅक्ट करा। 8 दिवस जर आले मित्रांनो तुमचा फायदा आहे, कारण 8 दिवस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला निवांत व्यवहार करता येईल मशीनचा। 8 दिवस पण या 24 घंटे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रॉपर दावणी असतात। आपण व्हिडिओच्या माध्यमातून आमचा नंबर टाकलेला असतो, तुम्ही आम्हाला बी कॉन्टॅक्ट केला तरी आपण या ठिकाणी व्यवहार करून देऊ। कसं आहे, परस्पर जो व्यवहार होतो ना, तो परस्पर व्यवहारामध्ये तुमचा काही प्रूफ राहत नाही तिथं, बरोबर। आम्हाला जर बोलवलं तर आम्ही रीतसर तुमचा व्हिडिओ बनवून घेऊ आपण तुमचा। म्हणजे व्यापाऱ्याने तुम्हाला काय गॅरंटी दिली, दुधाची गॅरंटी दिली, सडाची, अंगाची, जी पण गॅरंटी दिलेली असेल ती व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होईल आणि ती व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर जर उद्या उठून काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून
तुम्ही मार्केट कमिटीला पण दाखवू शकता आणि तुमच्या व्यवहार होत असताना आम्ही व्हिडिओ घेतलेला असतो, त्याच्यामुळे आम्ही स्वतः पण एक प्रूफ असतो, आम्ही पण 2 शब्द तिथं बोलायला येऊ शकतो. पण तुमच्या व्यवहारातच जर आम्ही नसणार तर आम्हाला बोलण्याचा काही अधिकार आता हे पाहू नाही. शकता, हे समोर शेतकरी बांधव आलेले आहेत, यांना पण दाखवा. आता हे बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत. दादा आपण कुठले आपण हा हे सिल्लोड वरून आलेले शेतकरी बांधव आहेत. नाव आहे तुमचं? राजेंद्र कौतिक सोनवणे. तर हे सिल्लोड वरून आलेले शेतकरी बांधव, हे पण आपल्या चॅनलची व्हिडिओ पाहता मित्रांनो. हे दादा तुमचं नाव सांगा बरं. गणेश माधवराव दांडगे. गणेश माधवराव दांडगे. दांडगे. हे पण तालुका कुठले? सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहेत मित्रांनो शेतकरी बांधव. इकडे पण बाजूला शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी. दादा नाव सांगा आपल्याला. माधव पुढे कुठले राहणार आपण? बीडवरून आले. हे पहा मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या धुळे मार्केटमध्ये भरपूर शेतकरी बांधव येतात. ऑल महाराष्ट्र आणि ऑल इंडिया माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधव येतात. कर्नाटक, बँगलोर, हैदराबाद, MP, गुजरात या माध्यमातून पण या ठिकाणी शेतकरी बांधव येतात. तर याशी शेतकरी बांधव, गरीब शेतकरी बांधव येतात मित्रांनो मार्केटमध्ये. तर यांचा एकदम कष्टाचा पैसा असतो, म्हणून तुम्ही खरेदी करताना म्हैसी व्यवस्थित पहा, चेक करा. आणि तुम्ही खरेदी करताना पारखी लोकांना घेऊन या मित्रांनो. व्यवस्थित 2 टाईम म्हैस चेक करा मित्रांनो, तेव्हाच खरेदी करा. आता मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम मोठी क्वालिटीची टॉपच्या म्हैसी मित्रांनो. अशी म्हैस खरेदी करायची असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला फक्त धुळे मार्केटमध्ये यावं लागेल. एक मिनिट दाव का म्हशीला. हे पहा, 1 नंबर क्वालिटी, एकदम जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. गाभण म्हैस आहे, मोठ्या मापाची म्हैस आहे. तुम्ही पाहू शकता, साईज पहा मित्रांनो. अशा म्हशी फक्त तुम्हाला यांच्या दावणीला भेटेल धुळे मार्केटमध्ये. आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो. म्हशीची क्वालिटी 1 नंबर असणार आहेत आणि एकदम छान व्यवहार आहे मित्रांनो. चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव यांच्या दावणीला येतात आणि म्हशी खरेदी करतात. कितना देंगे सडे? 22 लिटर. हे पहा मित्रांनो, 22 लिटर दूध देणार आहे दोघा टाइमला. कितना दिन लेंगे अभी? 8 दिन. तर मित्रांनो 8 दिवस घेणार आहेत. दोघा टाइमला 22 लिटर देणार आहे. तुम्हाला जर अशा मोठ्या मापाच्या म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रॉपर जाऊन असते. कधी पण 24 घंटे तुम्हाला या ठिकाणी म्हशी उपलब्ध असणार आहेत. लहान मापाच्या पण आहेत, मोठ्या मापाच्या पण आहेत. जशी किंमत तशी म्हैस असणार आहे मित्रांनो. दुधाची कॅपॅसिटी तशी असणार आहे मित्रांनो. आता म्हशी पाहू शकता आपण या ठिकाणी. 1 नंबर क्वालिटी, हिचं दाम पण चांगला असेल. तर सिटीत किंमत काय बोलीस का अभी? 3,25,000 रुपये. तर मित्रांनो 3,25,000 रुपये किंमत सांगतायत. व्यवहारामध्ये 100% कमी जास्त होतात आणि या ठिकाणी तुम्हाला चेक करून देणार आहेत ते. आता बाजूला पण लहान लहान म्हशी पण बसलेल्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, जशी म्हैस तशी किंमत असते. ₹1,00,000 पण म्हैस भेटणार आहे, 1.5 लाखाला पण भेटणार आहे, 2 लाखाला पण भेटणार आहे. जशी म्हैस तशी किंमत. तुम्ही पण येताना पारखी लोकांना घेऊन चेक करून घ्या मित्रांनो म्हशी. आता लहान मापाच्या म्हशी या ठिकाणी तुम्हाला ₹1,00,000 बी भेटेल, 1.25 लाखाला पण भेटेल. लागण म्हैस पण भेटेल, 3-4 महिन्याची, 6 महिन्याची पण म्हैस भेटेल मित्रांनो तुम्हाला. तर तुम्ही जर खरेदीसाठी यायचं असेल तर मंगळवारी तुम्हाला फक्त लागण म्हशी भेटेल. 8 दिवस आले तर जनलेल्या म्हशी पण भेटेल आणि बाजाराच्या दिवशी पण जनलेल्या म्हशी भेटेल मित्रांनो. तर धुळे मार्केटमध्ये खानदेश TV9, कृषी भारत राऊत आणि खानदेश बैल बाजारचे 3 युट्यूब चॅनलवाल्यांचे आपण व्हिडिओ टाकलेले असतात. या चॅनलला तुम्ही आवर्जून व्हिडिओ पहा मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी बांधवांनो, संपूर्ण शेतकरी बांधव यूट्यूब चॅनल पाहतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला जनलेल्या म्हशी किंवा तोलावरच्या म्हशी जर खरेदी करायच्या असतील तर बाजाराव्यतिरिक्त 8 दिवस या मित्रांनो शांततेत तुमच्यासोबत एक जाणकार व्यक्ती घ्या की त्याला म्हशींचं संपूर्ण ज्ञान आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवहार करू शकता. शांततेत या. दुसरे 8 दिवस इथं भरपूर म्हशी असतात. व्यवस्थितरित्या चेक करा आणि व्यवस्थितरित्या खात्रीशीर व्यवहार करा मित्रांनो, कारण की तुमची फसवणूक कुठे व्हायला नको याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि हे पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत. इकडे पहा, दाखवा बरेच शेतकरी बांधव. नाव काय गाव आपल्याला? शरद काळे. कुठले राहणार आपण? नाशिकचे. पहा मित्रांनो, आपल्या धुळे मार्केटमध्ये पूर्ण ऑल महाराष्ट्राच्या बाहेरून शेतकरी बांधव येतात. तर या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत. म्हशी खरेदी केल्या का तुम्ही? नाही. कसं वाटलं धुळे मार्केट तुम्हाला? बाजार चांगला आहे मित्रांनो. या ठिकाणी 4-5 शेतकरी बांधव आलेले आहेत. तर तुम्हाला पण याच्या क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर दादा ते असतात. यांचाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो मित्रांनो. हे पण तुम्हाला 8 दिवस पण म्हशी खरेदी करून देतील आणि बाजाराच्या दिवशी पण म्हशी खरेदी करून देतील मित्रांनो. तर खरेदी करताना पूर्ण खात्रीशीर व्यवहार करा आणि पूर्ण 2 टाइम चेक करूनच म्हशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा.